आपण आपल्या क्लासला सुरू करूया मंगलाचरणाने. गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतुपरुवणा भणिदा, झाणाविय पज्जाविय, जाईय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादिजेण भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा मी बघतो आहे आणि यामध्ये आमचं अस्तित्व आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही कुठून कुठून कसं कसं परिभ्रमण करत या मनुष्य पर्यायीत आलो आणि या पर्यायीत आम्हाला हिताहिताचा विवेक करण्याची जी विचारशक्ती प्राप्त झाली, मन प्राप्त झालं, आत्मध्यानासाठी उपयोग करण्याकडे आमचा उपयोग लागू शकतो, प्रवृत्ती आहे, या सगळ्या अनुकूल बाबी आज आम्हाला महत् प्रयासाने मिळालेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आम्ही आज 24 ठाण प्ररूपणामध्ये ध्यान प्रक्रिया काय आहे हे बघणार आहे. ध्यान जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीचं ध्यान हे सुरूच असतं. कुणाचं चांगलं ध्यान असतं, कुणाचं वाईट ध्यान असतं. ध्यानाशिवाय व्यक्ती असत नाही. आम्हाला एखादी गोष्ट जर हवी असेल तर त्यासाठी आमच्या मनामध्ये अहर्निश त्याचं चिंतन सुरू असतं आणि हेच आमचं ध्यान आहे. एखाद्याला आम्हाला जर बदला घ्यायचा असेल किंवा त्याला जर वाईट करायचं असेल तर त्याचंही चिंतन सुरू असतं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीची आम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल तर ती कशी मिळविता येईल याचही आमच्या जीवनात चिंतन सुरू असतं. हे सगळं ध्यान प्रक्रियेमध्ये अंतर्भूत होतं आणि म्हणून ध्यानाची व्याख्या करताना आचार्य उमास्वामींनी तत्वार्थ सूत्रात म्हटलेलं आहे की उत्तम संहननस्य एकाग्र चिंता निरोधो ध्यानम अंतर्मुहूर्तात. उत्तम संहनन आणि शुभ संहनन यामध्ये फरक आहे. पहिली 3 संहनन उत्तम संहनन आहे. वज्र ऋषभ नाराच, वज्र नाराच आणि नाराच ही पहिली 3 संहनन उत्तम संहनन म्हटल्या जातात. परंतु शुभ संहनन मात्र फक्त पहिलंच आहे, वज्र ऋषभ नाराच, आणि बाकीची खालची 5 संहनन ही अशुभ म्हटल्या जातात. पण त्यामध्ये ध्यान करताना वरच्या 3 संहननांनी जीव 11व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकतो. म्हणून पहिल्या 3 संहननांना उत्तम संहनन म्हटलेलं आहे. अथा उत्तम संहननस्य एकाग्र चिंता, एका अग्रावर चित्त स्थिर करणं याला ध्यान म्हटलेलं आहे. आणि हे ध्यान अंतर्मुहूर्तात मॅक्झिमम अंतर्मुहूर्तपर्यंत असू शकतं. अंतर्मुहूर्तात आमचा ध्यानाचा विषय बदलणार आहे. म्हणून चित्ताची एकाग्रता म्हणजे ध्यान आहे आणि एका ज्ञेयामध्ये ज्ञान स्थिर होणं याचं नाव ध्यान आहे. म्हणजे एका दृष्टीने पाहिलं तर जे आमचं शुभ चिंतन आहे, आमची जी विचारशक्ती ऊर्ज्वस्वल होत आहे, ही आमची उत्कृष्ट ध्यानाची भूमिका आहे. म्हणून आर्त आणि रौद्र या ध्यानाला गौणता देऊन आमचा जर आध्यात्मिक विकास आम्हाला साधायचा असेल तर ध्यानाची नितांत गरज आहे. म्हणून ध्यान म्हणजे आध्यात्मिक आनंद, अनुपम प्रकाश किंवा आत्म्याचा रसास्वाद घेणं याला ध्यान असं आम्हाला म्हणता येईल. आजच्या काळाचा जर आम्ही विचार केला तर आम्हाला सर्वत्र
मेडिटेशनची क्लासेस दिसतात. रविशंकर असेल किंवा अनेक लोक असे आहे की जे ध्यानासाठी गुंतलेले आहे. पूर्वीच्या काळी देखील ही ध्यान प्रक्रिया होतीच. योग दर्शन पतंजलीचं, ज्याचे योग प्रणेता जे होते पतंजली ऋषी, हे ध्यानाचे प्रवर्तक होते. आमचेही जे शुभचंद्र आचार्य आहे, यांनी पण ज्ञानार्णव नावाचा ग्रंथ लिहून ध्यानाची महती जीवनात व्यक्त केलेली आहे. महावीर स्वामींना मोक्षाची प्राप्ती झाली, ही ध्यानाचं फळ आहे. ध्यानाच्याच माध्यमातून हा जीव उत्तम प्रकारची सौख्य जीवनात प्राप्त करू शकतात, असं हे ध्यान असणार आहे. आता ध्यान किती प्रकारचं आहे? एकूण ध्यानाची व्याख्या आली असेल लक्षात, की एका अग्रावर मन स्थिर करणं, याचं नाव आहे ध्यान. आणि हे ध्यान जास्त टिकू शकत नाही. अंतर्मुहूर्त याचा मॅक्झिमम कालावधी आहे. अंतर्मुहूर्तानंतर आमचा योग बदलेल, व्यंजन बदलेल, पद बदलेल, काहीही बदलेल, पण तिथे बदल होणारच आहे. आता ध्यान किती प्रकारचं आहे? तर 4 प्रकारचं ध्यान सांगितलेलं आहे. आर्त ध्यान, रौद्र ध्यान, धर्म ध्यान आणि शुक्ल ध्यान. यापैकी परे मोक्ष हेतू, शेवटची जी 2 ध्यान आहे ही मोक्षाचा हेतू आहे. आणि म्हणून आर्त आणि रौद्र ध्यान हे संसार हेतू म्हटल्या जातात. आणि प्रत्येक जीवाला ही ध्यानाची कुठली ना कुठली अवस्था असते. ती संसाराचा कारणीभूत अशी आर्त रौद्राची असेल, किंवा मोक्षाला कारणीभूत अशी धर्म किंवा शुक्ल ध्यानाची जीवनात असेल. आणि तसही सम्यक दर्शन प्राप्त झाल्याशिवाय धर्मध्यान जीवनात असत नाही. आम्ही ध्यानाच्या कितीही गोष्टी करत असू तरी देखील जेव्हा स्वप्रतीती येईल, स्वपर आम्हाला योग्य रीतीने त्या ठिकाणी भेदविज्ञान करून जाणता येतील, तेव्हाच आम्हाला खऱ्या अर्थी आमचं धर्मध्यान आहे, ही पण गोष्ट आम्हाला पाहायची आहे. आता आर्तध्यान कशाला म्हणतात? जे ध्यान चिंता, दुःख, अशांती आदींनी सहित असतं ते आर्त ध्यान आहे. आर्त याचा अर्थ दुःख, पीडा, आणि त्यांनी जे सहित आहे ते आर्त ध्यान म्हटल्या जातं. प्रत्येक ध्यानाचे 4 भेद आहे. आर्त ध्यानाचे देखील 4 भेद आहे. इष्ट वियोगजन्य, अनिष्ट संयोगजन्य, पीडा चिंतनजन्य आणि निदान बंध. अशा तऱ्हेने आर्त ध्यान 4 प्रकारचं आहे. इष्ट वियोगजन्य म्हणजे इष्टाचा वियोग झाल्यानंतर जी काही पीडा, जे काही दुःख, जे विरह वेदना जीवनात होते, त्याला इष्ट वियोगज असं आर्तध्यान म्हटलं. म्हणजे प्रिय वस्तूचा वियोग झाल्यानंतर त्याच्या प्राप्तीची सतत चिंता करणे, किंवा त्याच्या वियोगामध्ये आम्ही जे दुःख, पीडा अनुभवतो, ते आहे इष्ट वियोगजन्य आर्तध्यान. अप्रिय वस्तूचा संयोग झाला असताना तो दूर करण्यासाठी सतत चिंता करणं. एखादी आम्हाला प्रिय नसणारी व्यक्ती आमच्या जीवनात आली, एखादी न आवडणारी वस्तू आम्हाला खाण्यासाठी बाध्य केलं, की आमच्या मनामध्ये ही कधी दूर होईल, हे कधी नष्ट होईल, अशी जी अनिष्ट संयोग झालेला आहे, हा दूर करण्याचा सतत मनामध्ये विचार असणं, याचं नाव आहे अनिष्ट संयोगजन्य आर्तध्यान. जीवनामध्ये इष्टवियोग आणि अनिष्ट संयोगजन्य आर्तध्यान आमचं निरंतर सुरू असतं. आणि या दृष्टीने आम्ही इष्ट अनिष्ट कल्पना करून तिथे सुख किंवा दुःख मांडतो. वास्तविकतः या दोन्ही गोष्टी आमच्या विभाव अवस्था आहे. तिसरं पीडा चिंतन. शारीरिक किंवा मानसिक कोणतीही पीडा असताना ती दूर करण्याचा सतत विचार करणे, हे पीडा चिंतनजन्य आर्तध्यान आहे.
वात पित्त आणि कफ प्रकोपाने वास्तविकता हा रोग उत्पन्न होतात आणि या रोगांना आम्हाला कसं दूर करता येईल याची रात्रंदिवस चिंता अंतरंगामध्ये असणं हे झालं पीडा चिंतनजन्य. आणि निदान की आगामी भोगाच्या प्राप्तीची चिंता करणं किंवा एखाद्याचा मी बदला घेईल अशा प्रकारचा भाव अंतरंगामध्ये ठेवणं हे झालं निदान नावाचं अर्थध्यान. निदान अर्थध्यानाला आम्हाला माहिती आहे की नारायण प्रतिनारायण या पदांची जी प्राप्ती होते ती केवळ निदान नावाच्या अर्थध्यानाने होते. त्या पहिल्या पर्यायीमध्ये ते मुनी असतात आणि मुनी असताना निर्भय अशा प्रकारच्या आत्मानुभूतीमध्ये ते निमग्न असतात. जर त्या याच्यामध्ये ते त्या अवस्थेत राहिले असते तर कदाचित त्याच भवात त्यांना मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, इतकी उत्कृष्ट भावदशा त्यांची तिथे आहे. पण समोरून त्यांना नारायणाची किंवा प्रतिनारायणाचं सवारी येताना दिसते, प्रोसेशन येताना दिसते. आणि ती पाहिल्यानंतर मुनींच्या मनामध्ये विचार येतो की अशा प्रकारच्या भोगांना मलाही प्राप्त करायचं आहे. आणि परिणाम त्यांच्या जीवनात ते तिथे निदान बंध करतात. त्या भवाची आयु ते भोगून पूर्ण करतात. पुढचा पर्याय त्यांना देव पर्याय प्राप्त होतो. देवगतीतून येऊन ते जीव नारायण प्रतिनारायण बनतात आणि या नारायण प्रतिनारायण अवस्थेमध्ये ते नियमपूर्वक नरकाला जाणारे आहे. याचं एक सुंदर कारण असं आहे की जेव्हा निदान करून कोणतेही भोग आम्हाला प्राप्त होतात ते अंततो गत्वा कधीही सुखाला कारणीभूत नसतात. जसं म्हटलं जातं एखादी वस्तू न मागता मिळाली तर ती आम्हाला अत्यंत सुखदायक असते. एखादी वस्तू मागून मिळाली, आम्हाला इच्छा आहे कुणाला तरी ती मागितली, त्याच्या माध्यमातून सुख मिळतं, पण 100% सुख तिथे मिळत नाही. आणि भांडून जर आम्ही एखाद्याकडून वस्तू घेत असू तर ती तर आम्हाला हलाहला समान आहे. ते पथ्य आमच्या जीवनात आम्हाला नेहमी सांभाळायचंय की न मागता एखादी वस्तू मिळणं, मागून मिळणं आणि भांडण करून मिळणं, मारामारी करून मिळणं. तर अशा तऱ्हेचं हे ध्यानाचं 4 अर्थ ध्यानाचे आम्ही प्रकार बघितले. आता हा जो रौद्र ध्यान आहे, दुसरं ध्यान आहे रौद्र ध्यान. रुद्र याचा अर्थ क्रूर. अशा प्रकारचा ज्याचा मनोभाव असतो, अत्यंत क्रूर असा ज्याचा मनोभाव आहे आणि तीव्र पापजनित जे ध्यान आहे ते रौद्र ध्यान म्हटल्या जातं. आर्त आणि रौद्र या 4 ध्यान म्हणजे रौद्र ध्यान आणि आर्त ध्यान या ध्यानामध्ये, या 2 ध्यानामध्ये घातक ध्यान कोणतं आहे? आर्त ध्यान घातक आहे जास्त की रौद्र ध्यान घातक आहे? उत्तर अपेक्षित आहे. 4 रौद्र ध्यान आता सांगणार आहे मी. आर्त ध्यान सांगितलं आणि यामध्ये घातक ध्यान कोणतं आहे? रौद्र ध्यान जास्त घातक आहे की आर्त ध्यान जास्त घातक आहे? अर्थ ध्यान रौद्र रौद्र ध्यान जास्त घातक आहे. कारण रौद्र ध्यानामध्ये परिणाम आमचे पाप तीव्र अभिनिवेशाने ग्रसित आहे, क्रूर परिणाम आहे, रुद्र परिणाम आहे. आणि म्हणून आर्त ध्यानापेक्षा देखील रौद्र ध्यान हे अधिक घातक आहे. सांगताना आर्त रौद्र असं बोलल्या जातं, पण जाताना पहिल्यांदा रौद्र ध्यान जीवनातून जातो, नंतर आर्त ध्यान जातं. आर्त ध्यानामध्ये निदान नावाचं आर्त ध्यान प्रथम जाणतं आणि 3 आर्त ध्यान मुनींच्याही जीवनात असू शकतात. 5व्या गुणस्थानापर्यंत रौद्र ध्यान आहे, 6व्यामध्ये मात्र रौद्र ध्यान असत नाही. म्हणजे जाताना पहिल्यांदा रौद्र ध्यान जातं, कारण रौद्र ध्यानामध्ये क्रूर परिणाम आहे, अतिशय तीव्र असे परिणाम आहे. एक साधं उदाहरण सांगते. मैसूरचा तो जो घाट आहे, 4 माडी घाट,
आणि त्या घाटावर टिपू सुलतानाचं असं सैन्य चाललेलं होतं. सैन्य जात असताना निसरडा तो पहाड, हत्ती त्याच्या सैन्यामध्ये दाखल होते, अनेक पदचारी होते, रथ होते, घोडे होते, सगळं असं त्याचं सैन्य चाललेलं होतं. आणि घाटाचा तो रस्ता जुन्या काळ 300 वर्ष आधी पूर्वीचा रस्ते एवढे उत्कृष्ट नव्हते आणि एका हत्तीचा पाय त्या घाटामध्ये घसरला आणि तो खोल दरीमध्ये पडला. खोल दरीत पडत असताना स्वतःच्या जीवाच्या आतंकाने कोणतीही व्यक्ती आरडाओरडा करतेच करते. तो हत्ती देखील आतंकाने चित्कारला आणि तो चित्कार पूर्ण त्या घाटामध्ये भारून गेला. हे पाहून त्या टिपू सुलतानानी त्या त्या या वेदनेचा आनंद घेतला आणि अनेक हत्तींना त्या कडावरून खाली त्यांनी लोटलं. हा आहे हिंसानंद नावाचं रौद्र ध्यान. त्याची क्रूर परिणाम हे रौद्र ध्यानात असतात आणि म्हणून रौद्र ध्यान घातक आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगते की हिंसा करण्यात एक वेळेला क्षम्य, पण हिंसेचा आनंद घेणं, हिंसानंद. नंतर चोरी करणं एक वेळेला ठीक आहे, पण चोरीचा आनंद मानणं, परिग्रहाचा आनंद मानणं, आनंद मानणं त्याच्यामध्ये म्हणजे पापामध्ये आनंद मानणं, हा आहे रुद्रतेचा परिणाम. म्हणून रौद्र ध्यान अधिक घातक असं ठरलेलं आहे. तर असे हे रौद्र ध्यान 4 तऱ्हेचे आहे. हिंसेमध्ये आनंद मानणं, खोटं बोलण्यात आनंद मानणं, चोरी करण्यात आनंद मानणं आणि परिग्रह संचयामध्ये. भोगू किती हे सांगता येत नाही, पण आमच्या कपाटात एवढं आहे, एवढ्या साड्या आहे, एवढे दागिने आहे, केवळ त्याचा आनंद आहे जीवनामध्ये कधी कधी, आणि त्याचं चिंतन आहे, हे आम्हाला जास्त घातक असणार आहे. आणि रौद्र ध्यान असं हे 4 तऱ्हेचं आहे. म्हणून हिंसा करण्यामध्ये आनंद मानणं हिंसानंद, खोटे बोलण्यामध्ये आनंद मानणं मृषानंद, चोरी करण्यात आनंद मानणं शौर्यानंद, आणि परिग्रह संग्रह करण्यात आनंद मानणं म्हणजे परिग्रहानंद आहे. हे रौद्र ध्यान 5व्या गुणस्थानापर्यंत असू शकतं. आर्त ध्यान हे 6व्या गुणस्थानापर्यंत आहे, पण निदान नावाचं आर्त ध्यान हे 5 पर्यंतच आहे. 6व्यामध्ये निदान नावाचं पण आर्त ध्यान नाही. यावर तुम्ही प्रश्न पण विचारू शकत होत्या की निदान नावाचं ध्यान 6व्यात नाही, तर मुनींना ते ध्यान तिथे का झालं पूर्वभावामध्ये. आणि नारायणपद त्यावेळेला त्यांचं गुणस्थान 6वं राहिलं नाही. जसं त्यांनी त्या प्रकारची प्रोसेशन पाहिली, तसं वैभव पाहिलं, त्याबरोबर त्यांचं गुणस्थान 5वं झालं आणि मग कुठे त्यांना निदान नावाचं अर्थ ध्यान तिथे झालेलं आहे. धर्मध्यान आता संसार, शरीर, भोग यापासून विरक्त होण्यासाठी किंवा स्वतः ते विरक्त असताना, विरक्त होण्यासाठी पण किंवा विरक्त आहे तो असा तो जो जीव आहे, त्या भावांना स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने जीवाची जी काही क्रिया आहे त्याला धर्मध्यान असं म्हटलं जातं. धर्मध्यानाचे देखील 4 भेद आहे. आज्ञा विचय, अपाय विचय, विपाक विचय आणि संस्थान विचय. आज्ञा विचय धर्मध्यान कशाला म्हणतात? सोपी व्याख्या आहे. आज्ञा विचय म्हणजे जिनेंद्र भगवंतांनी जे काही सांगितलेलं आहे त्या ठिकाणी जर ती व्यक्ती बुद्धिमान असेल तर ती परीक्षा करून त्या ठिकाणी योग्य निर्णय घेण्यास सक्षम असेल तर ती तशा प्रकारे करू शकते. जसं समंत भद्राचार्यांनी केलेलं होतं की हे भगवन, मी तुला का नमस्कार करावा, काही तर तू कारण सांग. आणि मग सांगितलं की तुझ्या जीवनामध्ये अलौकिक असं वैभव आहे, समवशरण आहे, विभूती आहे, म्हणून मी तुला नमस्कार करत नाही.
परीक्षा प्रधानी असेल तर तसं करू शकतो, परंतु प्रत्येकच गोष्ट परीक्षेनी आम्ही पाहू शकत नाही, पडताळू शकत नाही. कारण जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेले जे काही सूत्र आहे, द्रव्य आहे, ते अत्यंत सूक्ष्म, अति सूक्ष्म आहे. मती ज्ञान किंवा श्रुतज्ञानाची बुद्धी तिथपर्यंत पोचत नाही, आणि म्हणून त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते अन्यथा काहीही सांगणार नाही. हे त्यांचं प्रमाण मानून आम्ही स्वीकार करणं, याचं नाव आहे आज्ञा विचय धर्मध्यान. तसही विचय या शब्दाचा अर्थ आहे विवेकपूर्ण विचार करणे, म्हणजे विचय. उपदेश देणाऱ्यांचा आज अभाव आहे, किंवा भेदबुद्धिवान लोक आहे आम्ही, कर्माचा उदय आहे, पदार्थांची सूक्ष्मता आहे, तत्व समर्थनासाठी दृष्टांत किंवा हेतूचा अभाव आहे. आणि म्हणून जिनेंद्रांच्या कथनाला पूर्णतः प्रमाण मानून ते तत्व स्वीकारणं, याचं नाव आहे आज्ञा विचय धर्मध्यान. बऱ्याच वेळेला आमच्या मनामध्ये शंका येते की नंदीश्वर द्वीपामध्ये खरंच अशी प्रतिमा असेल का? 108 फूट प्रतिमा सांगितली, लाल नख मुख नयन श्याम अरु श्वेत है, अशा प्रकारे भगवान तिथे खरंच असेल का? संशय, दोलायमान अवस्था, किंवा 84 लाख जीवाच्या जाती सांगितलेल्या आहे, तर आम्हाला वाटतं हे नावं असतील का? असे खरंच जीव इतके असतील का? तर ज्या ठिकाणी आमची बुद्धी चालत नाही, त्या ठिकाणी ते जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आम्हाला प्रमाण आहे हे समजून श्रद्धा करणं, याचं नाव असणार आहे आज्ञा विचय धर्मध्यान. तशी ही जिनेंद्रांची जी वाणी आहे ती सुनिपुण आहे, अनादि निधन आहे, जीवाची हित करणारी आहे, अमूल्य आहे, अमित आहे, अजित आहे, महान अर्थवाली आहे, निरवद्य आहे. निरवद्य आहे याच्यामध्ये किंचितही दोष नाही, नयप्रमाणांनी ती सहित आहे, आणि जगामध्ये ती प्रदीपाप्रमाणे आहे, आणि त्याला आम्हाला प्रमाण मानायचं आहे. हा झाला पहिला आज्ञा विचय नावाचं धर्मध्यान. दुसरं अपाय विचय धर्मध्यान. अपाय विचय म्हणजे मी या जगामध्ये का फिरतोय, माझ्यासाठी अपकारक काय आहे, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करणं. म्हणजे जगामधले जे अनंत अज्ञानी जीव मिथ्या मार्गावर आहे आणि दुःख भोगत आहे, त्यांचा मिथ्यापणा, अज्ञपणा कसा दूर होईल याचा विचार करणे, आणि जिनमत जाणून कल्याणकारी उपायांच्या बाबतीत विचार करणे, याचं नाव आहे अपाय विचय धर्मध्यान. अपाय म्हणजे काय खोटं आहे आणि मला काय ग्रहण करायला पाहिजे, हा भाव असणं, हे झालं अपाय विचय धर्मध्यान. विपाक विचय. विपाक म्हणजे परिपक्वता, कर्माचं फल काय मिळतं, कर्माचं स्वरूप काय आहे, आणि आम्ही जीवनामध्ये कर्माच्या संबंधामध्ये कसा विचार करायचा आहे, सातत्व कशी आहे, या सगळ्यांचा विचार करणं, हे आहे विपाक विचय धर्मध्यान. म्हणून कर्माचं स्वरूप, पाप पुण्य, कर्माच्या उदयाचं फळ, उदय, उदीर्णा, निर्जरा, मोक्ष, या सगळ्यांबाबत चिंतन करणं, किंवा आम्ही कर्माचे दशकरण देखील या चिंतनामध्ये घेऊ शकतात. सत्व, बंध, अपकर्षण, उत्कर्षण, संक्रमण, निधत्ती, निकाचित, उदीर्णा, उदय, हे सगळं हे अशा प्रकारच्या कर्माविषयीचं चिंतन करायचं. आणि कर्म आमच्यासाठी पर आहे, पण या कर्माच्या उदयाच्या सापेक्ष माझे परिणाम मला तपासायचे आहे, हा विचार करणं, हा झाला विपाक विचय धर्मध्यान. आणि शेवटचं धर्मध्यानाचं हे आहे संस्थान विचय. संस्थान म्हणजे आकार. या 3 लोकाचा आकार कसा आहे, हा जीव त्रसनाडी कुठे आहे, स्थावर नाडी कुठे आहे,
स्वर्ग कुठे आहे, नरक कुठे आहे, मध्यलोक कुठे आहे, मध्यलोक कशा प्रकारचा आहे, मध्यलोकामध्ये असंख्यात द्वीप समुद्र कुठे आहे, नंतर 45 लाख योजनाचे क्षेत्र कोणकोणते आहे, मोक्षशिला कशी आहे, या सगळ्यांविषयीचा जेव्हा आम्ही विचार करतो आणि मी यामध्ये नेमकं माझं अस्तित्व कुठे आहे, आम्हाला माझं अस्तित्व पाहायचं असेल या 343 घनराजू मध्ये, तर माझं अस्तित्व मला त्या सागरातील एका बिंदू प्रमाणे प्रतिभासित होते. त्या बिंदू एवढं फक्त माझं अस्तित्व आहे आणि म्हणून माझ्या अस्तित्वाचा मला विचार करून मला ऊर्ध्व लोकामध्ये कसं जाता येईल एवढा विचार आम्हाला या संस्थान विषय धर्मध्यानामध्ये करायचा आहे. आता हा जो धर्मध्यानी असतो, या धर्मध्यानाचे बाह्यतः चिन्ह काय असतात, याची बाह्यतः अभिव्यक्ती कशी असतात, जसं हिंदू शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की स्थितप्रज्ञ जो असतो हा म्हणजे आमचा धर्मध्यानी समजायला हरकत नाही, त्याला पॅरलर तो शब्द आहे स्थितप्रज्ञ, ज्याची प्रज्ञा स्थित आहे, ज्याची बुद्धी चलित नाही, तो स्थितप्रज्ञ. गीतेमध्ये त्यांनी प्रश्न ठेवले की स्थितप्रज्ञस्य का भाषा, स्थितप्रज्ञाची भाषा कशी असते, तो चालतो कसा, तो बोलतो कसा, तो वागतो कसा. तर स्थितप्रज्ञाची भाषा ही कधीही अहंकार युक्त भाषा राहत नाही. स्थितप्रज्ञ व्यक्ती ही चालताना कधीही अशा प्रकारे उन्मत्त रूपाने चालत नाही. तिचं गमन जे आहे त्यांनी तर इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की कमलनी पत्रावर ज्याप्रमाणे एखादा जंतू हळुवारपणे गमन करेल, त्याप्रमाणे या धर्मध्यानी व्यक्तीचं गमन आमच्या हातून कोणतीही विराधना न घडावी अशा तऱ्हेने त्या तंतूप्रमाणे गमन आहे. तर अशी ही जी काही धर्मध्यान करणारी जी सम्यक दृष्टी जीव असतात, त्यांचं बाह्य आचरण देखील अशा प्रकारे आम्हाला दिसतं. आणि म्हणून त्यांचं बाह्य चिन्ह असणार आहे देव शास्त्र गुरुची त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती सदैव विद्यमान असते. खऱ्या देवांबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये सोहम अहम अशा प्रकारचा निरंतर भाव आहे. आप्तोपज्ञम मनुलंघ्यम अशा प्रकारचं शास्त्र जे आहे ते शास्त्र आणि गुरु विषयाशा वशात येतो असे हे गुरूंचं स्वरूप त्यांच्या अंतःकरणात त्यांनी निरंतर धारण केलेलं आहे. त्यांची प्रशंसा करणे, विनय करणे, दानशीलपणा असणे, चतुर्विध संघांबद्दल अत्यंत आदर भाव असणं, शास्त्राभ्यास असणं, गुणानुवाद असणं, मनाचा सरळपणा असणं, अनुप्रेक्षांचं चिंतन असणं, असं हे धर्मध्यान करणाऱ्या व्यक्तीचं स्वरूप असतं. ती व्यक्ती शंका, भय, प्रमाद, असावधानता, कलहप्रियता, विषय सेवन याबद्दल पूर्णतः ती निरुत्सुक असते. म्हणजे हे भाव तिच्या जीवनात असत नाही अशा तऱ्हेने हा धर्मध्यानी व्यक्ती आणि शुक्ल ध्यान ही व्यक्ती, आणि शुक्ल ध्यानात तर तो आत्मनिमग्न झालेला आहे. धर्मध्यानापेक्षा देखील त्याची ती उत्कृष्ट अशी भावदशा असणार आहे. आता शेवटचं शुक्ल ध्यान. शुक्ल ध्यान कषायांची मंदता. कारण शुक्ल ध्यानाची सुरुवात ही ज्या वेळेला श्रेणी आरोहण करतो जीव, चारित्र्यासाठी जेव्हा तो उद्यम करत आहे त्यावेळेला त्याच्या जीवनात शुक्ल ध्यान आहे. म्हणून कषायांची मंदता. आता या ठिकाणी कषाय जो राहील शुक्ल ध्यानामध्ये हा कोणता उदीयमान कषाय राहील? प्रश्न. शुक्ल ध्यानात कोणता कषाय त्यांचा उदीयमान असेल? संज्वलन. 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 संज्वलन त्यांचा उदीयमान आहे आणि संज्वलनही 7व्यापासून आहे, त्यामुळे संज्वलनचा मंद उदय आता त्यांचा आहे. म्हणून कषायांची मंदता
आणि जसं जसं भूमिका त्याची चढत गेलेली आहे तसा संज्वलनचा देखील क्रोध समाप्त किंवा उपशमित, मान माया क्रमाक्रमाने घटत घटत तो श्रेणी आरोहण करताना कषायांची दशा आहे, पण वीतरागतेकडे तो चाललेला आहे. म्हणून कषायांची मंदता आणि अभाव, पहिल्यांदा क्रोधाचा अभाव, मानाचा, मायेचा, बादर लोभाचा, सूक्ष्म लोभाचा, अशी ही स्टेप बाय स्टेप अभावाकडे त्याची जाणारी वाटचाल. आणि असं असताना निर्मल गुणसहित असणारी आत्मपरिणती म्हणजे शुक्ल ध्यान आहे. आणि शेवटी भाव आहे, स्वतःमध्ये तो समरस झालेला आहे. म्हणून ही अशी शुद्धोपयोगी मुनी दशा त्यांच्या जीवनात आहे की जिथे बुद्धिपूर्वक कोणताही भाव रागद्वेष परिणामाचा विद्यमान आहे. बुद्धिपूर्वक उपयोग पूर्ण स्व निज आत्मतत्वात एकाकार आहे आणि कर्माचा उदय विद्यमान आहे. त्या अपेक्षेने कषाय म्हटलेले जातात. तर असे हे शुक्ल ध्यान, आणि हे ध्यान वैडूर्य मनाच्या शिखेप्रमाणे निर्मल आणि निष्कंप आहे. शुक्ल ध्यानाचे देखील 4 भेद आहे. सांगू शकाल शुक्ल ध्यानाचे 4 भेद? एकत्व विचार, पृथक्त्व विचार. पहिला पृथक्त्व विचार. पहिला पृथक्त्व विचार, मग एकत्व विचार, नंतर क्रिया प्रतिपाती, सूक्ष्म क्रिया प्रतिपाती, आणि चौथं विपरीत क्रिया निवर्ती. म्हणजे 4 हे शुक्ल ध्यानाचे भेद आहे. पृथक्त्व वितर्क विचार पहिला. दुसरा आहे एकत्व वितर्क, पण विचार नाही म्हणायचा तिथे, एकत्व वितर्क अविचार. दुसऱ्या शुक्ल ध्यानाचं नाव विचार नाही आहे, अविचार आहे. तिसरं सूक्ष्म क्रिया प्रतिपाती, आणि चौथं आहे विपरीत क्रिया निवर्ती. मला निवर्तिनी. जे 13व्या ध्यानाच्या उत्तरातात म्हणजे शेवटी होते ते सूक्ष्म क्रिया प्रतिपाती, आणि 14व्या गुणस्थानामध्ये जे होतं ते विपरीत क्रिया निवर्तिनी. पृथक्त्व वितर्क विचार हे 7, 8, 9 आणि 10 या गुणस्थानामध्ये हेच ध्यान आहे. 11 पर्यंतही तेच आहे, कारण 11व्यातून तो रिव्हर्स येणार आहे. 12व्या मध्ये मात्र आता एकत्व वितर्क अविचार नावाचं ध्यान आहे. एकाच अग्रावर, एकाच योगानी, एकाच माध्यमातून आता तो अविचार रूपात आहे. अविचारचा उद्या पाहू आपण अर्थ त्याचाही. आणि त्यामुळे त्यांना आता 3 घातिया कर्मांचा नाश करून केवल ज्ञानाची ते प्राप्ती करणार आहे. पहिल्या ध्यानामध्ये त्यांची व्यंजन योग संक्रांती आहे, म्हणजे बदल आहे. व्यंजन म्हणजे पद बदलू शकतात, नंतर योग बदलू शकतो, अर्थ बदलू शकतो, पदार्थ बदलू शकतो. परंतु आता दुसऱ्या ध्यानामध्ये हे काहीही बदल नाही आणि ते जीव केवळ ज्ञानाची प्राप्ती करतात. उद्याला शुक्ल ध्यानाचं आपण स्वरूप बघू. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. विषयचा अर्थ काय होतो? कशाचा ऐकू नाही आलं नीट. विषयचा अर्थ काय होतो? विषयचा अर्थ आहे की विवेकपूर्ण विचार करणं. विषय विवेकपूर्ण विचार करणं म्हणजे विषय. उद्याला परत हे घेतेच आहे मी थोडस. ठीक आहे, आपण स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु
कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए, जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्वसाहुणम। सर्वांना जय जिनेंद्र।